नकोय आता हे. हे तू बोलतेस? तुला आठवतंय तू लहान असताना जेव्हा रुसायचीस तेव्हा मी तुला असंच मनवायचो है की नाही? पण तेव्हा मी लहान होते, आता मी मोठी झालीये. पण अजूनही तू माझी बेटूच आहेस ना. पण काय आहे, या मंकीला ना तुझी मन की बात आता कळतच नाही ग, खरंच. असं नाहीये डाडू. अरे मग कसं आहे सांग ना मला. हा, तुला माहितीये बेटू, मी ना एक नंबरचा मवाली माणूस होतो. टेबल बुक केलं यार. व्हॉट इज दिस? डाडू खरंच नको, माझा मूड नाही, प्लीज. सॉरी. ए बेटू यार, असं का काय सांगू मी सुद्धा. अगं हे सगळं जेनेटिक आहे, जेनेटिक. माझे आणि शशीचे नेमके दुर्गुण घेतले त्या मुलीने. माझा हट्टीपणा आणि त्याचा चिडखोरपणा. नाही पण आम्ही काय आमचे गुण सोडणार नाही. हा, मी तर हट्टाला पेटलेच आहे. हॅलो ऐक, मी तुला फोन करते परत. अगं मी करते म्हंटल ना. बाय. काय ना, तुझ्या लाडक्या लेकीला सरळ केलंस का नाही? की आपण दाखवलेल्या मुलाबरोबरच ती लग्न करणार आहे. मग राहू दे ना ती फ्रेंडशिप. आणि नाहीतरी कुठे टिकणार आहे लग्नानंतर ती फ्रेंडशिप? तुला कळतंय तू काय बोलतोयस? शशी, ही फ्रेंडशिप जर का टिकली ना तर तिचं लग्न नाही टिकणार. कारण आदित्य बरोबरची ही फ्रेंडशिप तिला हवी आहे, पण सुयश बरोबर तिला लग्न काही करायचं नाहीये. आणि हे दोन्ही हट्ट ना ती रॅपर मध्ये रॅप करून तुला भरवते, आणि तू सुद्धा वेळेसारखं सगळ्याला हो म्हणतोयस रे. शशी, तू खूप भोळा. आणि म्हणूनच ह्या मुली त्याचा फायदा घेतात. तिला आता हे सगळं चुकीचं वाटत असेल, पण एकदा तिचं लग्न झालं आणि ती सासरी गेली आणि सुखाने नांदायला लागली ना, की मग तिला कळेल तिची मम्मा कशी बरोबर होती. ते पुढचं पुढे ग, पण आता आहे ना. पुढे वगैरे काही नाही. आत्तापासून लक्षात ठेव, तिच्या कुठल्याही नाटकांना भरीस पडू नकोस, तिचे लाड करू नकोस. आतापर्यंत आयुष्यात जर का तू आमच्या दोघींच्या मध्ये पडला नसतास ना, तर वेळीच तिच्या 2 मुस्कटात दिल्या असत्या. ही असली भाषा करायची नाही शर्मिला. माझ्या मुलीला हात लावायचा विचार सुद्धा करायचा नाही. महत्वाचं बोलायचंय, फोन उचल. सई बिराजदार, अहो तुम्हाला सॉरी म्हणायचंय, तेवढं ऐकायला तरी फोन उचला. या कंपनीत 1 महिना टिकलात आपण. आता पुढे किती दिवस टिकताय ते बघूया. जसा हा 1 महिना टिकलोय, तसे पुढचे अनेक महिने, वर्षानुवर्ष टिकेल. काय आदित्य ग्रुप ऑफ कंपनीशी माझं नावाचं नातं आहे ना. सई बिराजदार, तुम्ही पिगी बँक काय दिलीत, पैसेच यायला लागले एकदम. एवढ्या पॉवरफुल बेस्ट विशेस देणाऱ्याला सांगा ना काय झालं, काही प्रॉब्लेम है का? पगार कम और खर्चे ज्यादा. एक तो महंगाई आसमान छू रही है और हमरे जैसा गरीब आदमी वही के वही है. घरोघरी हाच प्रॉब्लम है चाचा. हमको तो आदत हो चुकी है ऐसे जीने की, लेकिन बिटिया के लिए बुरा लगता है सर जी. उनको पढ़ाई लिखाई के हम आपके जैसा बनाना चाहते हैं, लेकिन लगता है वो सपना भी सपना ही रह जाएगा. 4 दिन से एक किताब वहां मांग रही है, केवल 50 रुपया का. वो तक हम नहीं दे पा रहे हैं, तो वो का पढ़ाई का बाद का खर्चा हम कैसे उठाएंगे? चाचा, अरे आपने तो पुराने साथ की याद दिला दी.
आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज के पुराने मालिक, वो भी बिल्कुल आप ही की तरह थे। खुद से पहले लोगों की सोचते थे। मुझे तो लगता है उन्होंने आपको देखकर इस कंपनी का नाम आदित्य रखा है। चाचा आप भी ना, आम्ही माझ्याच आई बाबांना भेटल्याचं कधी आठवत नाही, तुमच्या मालकांना कधी भेटणार। असो, तुम्ही आजच्या आजच तुमच्या मुलीची सगळी पुस्तकं आणा आणि अजून कधीही मदत लागली तर मला सांगा, जमेल तेवढी मदत करेन। चला। नाही आली, तिला काहीतरी खायला द्यायचं, कारण माझी बेटू अख्खा दिवस उपाशी आहे आणि तिने खाल्लं की मला सांगायचं, कारण ती जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी तिकडे काही खाणार नाही, फक्त घेणार। मग शेंगदाणे घ्या उपवासाचे, छान असतात। चंदू, तिचं खाणं पिणं अजिबात महत्वाचं नाहीये। महत्वाचं काय आहे की ती तिच्या खोलीत आहे आणि तिने दार आतून लॉक केलंय, तेव्हा तू सगळ्या खिडक्या बाहेरून लॉक कर, म्हणजे ती बाहेर पळून जाऊ शकणार नाही। ही खबरदारी घ्यायची आहे तुला, ओके? देण्यापेक्षा घरी जा म्हणावं, त्याच्या लाडक्या मामांचा जीव वर खाली होत असेल ना। मामांची एवढी काळजी आहे आणि माझी नाही, माझी नाही, माझी नाही। वय झाली आहे त्यांची म्हणून म्हंटल। वय तर इथं माझंही व्हायला लागलंय, इथे या दारातच उभं राहून म्हातारपण येणार आहे मला। आणि मग केस पिकायला लागतील, हात थरथरायला लागतील, पाठ अशी वाकायला लागेल, म्हातारपण फार वाईट ग। म्हातारपणी एकटा पडेल मी, आणि एकटेपणी म्हातारपणी जर माझ्या जीवाच्या काही बरं वाईट झालं तर मग तुला कसा वाटेल ग परी? हो की नाही? त्याला हसवायचं, हो की नाही? मला पटतंय सगळं तुमचं, पण आता काय करू कळत नाहीये, तिला तोंडही बघायचं नाही माझं। अहो, मग काय झालं? नका दाखवू तोंड। मग काय असं आज जाऊन काय बोलताय, मला काही कळत नाहीये। हो, तुम्ही लढा स्वतःसाठी आणि आमच्या ताईसाहेबांच्या आनंदासाठी, पण अशी हार मानू नका तो, प्लीज। आणि मी आहेच की तुमच्या सोबत। तुम्हाला बरं आहे लढा म्हणायला, तुमच्या ताईंचा राग माहितीये ना, आता काय तुम्ही आणून देणार का मला चिलखत आतमध्ये? चिलखत नाही, पण चिलखतच समजा। चिलखत? मी टेडी बेअर नाहीये, बट प्लीज बेअर विथ मी, कारण समोरनं दिसायला मी माकड असलो तरी धाकड। विल यू बी माय फ्रेंड अगेन? तू का आलायस इथे? तू जा बरं इथून, जस्ट गेट आउट। जातो, पण माझं ऐकून तरी घे। मला तुझं काही ऐकायचं नाही, तू निघ इथून, जा जा। सई, सई वर नको जाऊ सई। अगं हे घालून मला वर नाही येता येणार सई, जिना नको चढूस, नो जिना। अरे जीना या मरना या, इसके सिवा जाना का? ते कुठून निघतं? सई 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 मी दार उघडणार नाही। सई अगं सॉरी म्हणायला आलो, ऍटलीस्ट सॉरी तरी ऐकायला उघड ना। काय यार, मी एवढा खालनं असं चढून वगैरे आलो तुझ्यासाठी वरती, उघड ना दरवाजा। सई आता 1 2 3 म्हणेपर्यंत जर तू दरवाजा नाही ना उघडलास, मी कडनं उडी मारेन बर का। जसा खालनं वर आलो होतो ना, तसा वरनं खाली उडी मारून खालनं वर जाईन। 1 2 3 माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं गिफ्ट।
तुझ्यासाठी ना काय घ्यावं काही सुचतच नव्हतं. म्हणजे सुचतही होतं आणि त्याच वेळेस सुचेनसंही होत होतं. पण मग हे आलं डोक्यात, आवडलं आणि मुख्य म्हणजे परवडलं सुद्धा. घेऊन टाकलं. अगं 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 असं नाही ग. मग कसं? त्यासाठी बूट अजून तसाच आहे ना? नाही अगं, दुरुस्त करून घेतलं ना. हे बघ चालतंय ते आता. फक्त चालता येणं पुरेसं आहे. सई, आत्ता कुठे स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलो. आता हळूहळू चालणं सोड, पळायला लागेल बघ. असा कसा रे तू? बाकी सगळ्या जगाचा एवढा विचार करतोस आणि स्वतःचा विचार अजिबात करत नाही. इतकं निस्वार्थी, सेल्फलेस असतं कोणी जगात? आहेत ना माझे सगळे मामा. दोनदा केला, लागत नाहीये. बघ दादा, म्हणजे त्याचा फोनचं बिल सुद्धा भरलं नसणार. म्हणून म्हणतो दादा, आपण एकदा या बिलाचं निस्तरूया, नाही तर आपल्यालाही अंधारात बसावं लागेल. आदित्य अजून घरात आलेलं नाही आणि तुला बिलाची पडले. आता काळजी करून काय उपयोग? कालपासून सारखी राग घालतोयस त्याच्या डोक्यात. त्यावेळी नाही सुचलं? आपल्या स्वतःच्या रागापेक्षा त्याला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. म्हणजे भाई, आदित्यच्या बाबतीत माझंच चुकतं दरवेळा असं म्हणायचं का तुला? अरे तू चुकतोय असं नाही म्हणत मी, मग पण कालपासून तू त्याच्या जागी असतास तर कसा वागला असतास? हेच पडून पाठवलंस ना त्याला बिराजदारांकडे. लेडीजचा मग नाही, जेंट्सचा डावा डोळा म्हणजे बॅड आणि लेडीजचा गुड. लेडीजचा बॅड म्हणून तर लेडीजचा सगळ्यांचे डोळे गुडच असतात. आणि चंदू, काय ही अंधश्रद्धा? अहो तेच तर सांगतोय ना, अंधश्रद्धेमुळे तुम्ही डिनर सोडून आलात. हे बरोबर नाही केलं साहेब तुम्ही. चंदू, हे तुझं बरोबर आहे, पण मग ठीक आहे, जाऊया आपण परत. पण मी माझ्या बेटूला भेटल्याशिवाय जाणार नाही. बेटू, ऐका ना, ते माझी तुझ्याशी वागायची बोलायची पद्धत सुद्धा चुकते. मग तुला असं वाटतं की मम्मा पूर्णपणे चुकीची आहे, पण असं नाहीये काही. किंवा असेल सुद्धा असं, मी असेन पूर्णपणे चुकीची. पण बच्चा, प्लीज माझी मम्मा हो ना, आणि माझ्या सगळ्या चुका पोटात घाल ना प्लीज. मम्मा, का झालीये. गिफ्ट उघडलंस की नक्की कळव कसं वाटलं ते. सुटका झालीये. गिफ्ट उघडलं की नक्की कळव कसं वाटलं ते. तर अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. अरे पण तू कशी भरलीस? अरे ऑनलाईन ती स्लीप भरून टाकली. अरे कशी भरलीस म्हणजे पैसे? स्वतःचे, हक्काचे, मेहनतीचे.
अच्छा, अजूनही नाही कळत आहे? काय आहे? माझा पगार झालाय रे. म्हणजे एवढेच उरलेत रे. एवढेच पैसे आणि बाकी कुठे आहेत? अरे त्यानं ते बिलं भरली. बिलं भरली तरी एवढेच पैसे राहतील का? काय रे, काय विचारतोय? बाकीचे पैसे आहेत कुठे तुझे? उडवलेस की काय? गॅरेज मधल्या बाथरूमला जायला वापरायचे. बाकी सगळीकडे हे घालायचं. मऊ मऊ गादीसारख्या चपला. तू गॅरेज मध्ये चालतोयस का ढगांवर चालतोयस तुझं तुलाही कळणार नाही. बंधू मामा, दुखणारे गुडघे फक्त तेलाने चोळून बरे होत नसतात, त्यांना शेकावंही लागतं ना. म्हणून हे हिटिंग पॅड. दादाला काही पण काय सकाळी सकाळी पानभर बातम्या आणि कपभर चहा असं तुमच्या हातात नसला तर दिवसाची सुरुवातच होत नाही, हे मला चांगलंच माहिती. आणि पोटभर जेवण नसलं तर याच्या दिवसाचा शेवट होत नाही, हेही चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता जेवणावर कंट्रोल नको. नाही, कंट्रोल असून दे, तेवढेच आपले 4-5 घास वाढतील. बरं बरं, या तसं गोड गोड बोलून मस्का म्हणणं बास झालं बरं का. हा जो काही खर्च केलाय म्हणजे तुझ्या पगारातनं त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे तुला. हे बघ, कमवण्याचे जसे फायदे आहेत ना तसे तोटे सुद्धा आहेत. अगं 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 असं नाही ग. आधी देवासमोर ठेवायचं मग उघडायचं. यार, आदित्यने देवासमोर ठेवायला सांगितलं होतं गिफ्ट. देव तर नाही इथे, पण देव सगळीकडेच असतो ना. देवा, मी आदित्यचं गिफ्ट तुझ्या परमिशननी उघडते. ओके? तुझ्यातल्या सतत तरवळत राहणाऱ्या रातराणीसाठी माझ्याकडून ही छोटीशी रातराणी. ते तू 4 चौघींसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल आहेस ना. देवाच्या पायाशी कुठलीही रंगीत फुलं ठेवली तरी शोभून दिसतात, पण तो मान रातराणीला कधीच मिळत नाही, म्हणूनच ते स्पेशल आहे ना.
पण हे सगळ्यात जास्त स्पेशल आहे, तुझ्या इतकंच. सगळ्यात जवळच्यांसाठी जमेल तसं छोटं मोठं काय काय आणलंय. तेव्हा त्या सगळ्यांना असंच कायम सुखी आनंदात ठेव. नेहमीच आम्हाला सगळंच दिलंयस, तर तुला माझ्यासारखा माणूस काय देणार. म्हणून ही गोड बातमी आणि बरोबर गोड गोड जिलब्या आणल्यात. तेवढ्या गोड म्हणून घे आणि तुझे आशीर्वाद कायम पाठीशी ठेव देवा. जा आधी जाऊन ताबडतोब आप्पांना भेट. आणि तुम्ही कधीच काही विसरणार नाही. आवडली ना? हो बेटा, तू काही वस्तू आणली आणि मला आवडली नाही असं आजपर्यंत झालंय का सांग. माझं सोड, जे मैत्रिणीसाठी काय भेट आणली तू? तुमचं काही पण. बेटा आता माझे उरले 2-4 दिवस. आता इच्छा हीच आहे की तुझे 2चे 4 हात लवकर होत आणि त्यानंतर हम दो हमारे दो. एकदा बघितलं ना की मला माझी गिफ्ट मिळाली असं समजेन मी. आप्पा तुम्ही घास घ्या. हा काय अवतार आहे? हेअरस्टाईल करते मी नवीन, बिघडवू नकोस तू. बरी आहेस ना? हेअरस्टाईल वगैरे नंतर कर. चल जेवायला चल, आम्हाला खरंच खूप भूक लागली. आणि ऐक ना, तुझ्या डॅडीने तुझ्या फेवरेट रेस्टॉरंट मधून जेवायला मागवलंय. चल. आलेच. आली काय? चल ना. तू जा ना पुढे, आलेच मी, येतेच. माझ्यासारखे मोकळ्या मनाचे, प्रसन्न, शांत पीटीचे सर, जे मुलांच्या अध्यात्मध्यात न जाता त्यांना मोकळ्या आवारात खेळायला देतात, बागडायला देतात. हो पीटीचे सर, त्याचं खरं प्रेम माझ्यावरच आहे, ते देखील 100%. ए थापाड्या, तू काय खरं आणि खोटं सांगतोस ते? त्याचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती आहे. माझ्यावर अरे काय चाललंय? आप्पा आहेत आतमध्ये. तू कोणाच्या प्रेमात आहेस? हा, जीवापाड प्रेम तुझं कोणावर आहे? आदित्य, आम्हा चौघांपैकी एकाची तुला निवड करायची आहे. म्हणजे बाहेर प्रेम असेल तुझं, पण खरं प्रेम कोणावर आहे? म्हणजे सध्या विषय घरचा चालू आहे. बाजळ ते प्रेमाभिमाचं. जेवायची वेळ झाली, त्याला भूक लागली असेल की नाही. मग चला, हा बघ पळाला, चला जेवून घेऊया. जेवणानंतर त्याच्या सगळ्या पगाराचा हिशोब मला समजून घ्यायचा आहे आणि त्यालाही समजून सांगायचंय. तेव्हा आता उशीर नको. चला जेवायला या. मला तुझं नेमकं हेच आवडत नाही. एखादी चमकणारी गोष्ट दिसली की तू लगेच भूलते, पण जे चकाकतं ते सोनं असेलच असं नाही. तेव्हा या नादात मुलगा सुद्धा असा बघू नकोस जो आपल्या स्टँडर्डला मॅच नाही करत. ओके? बर, अजून काही? ते कानातले काढ आणि फेकून द्या. फेकून दे? तुला आवडले नाहीत म्हणून फेकून द्यायचे का? हे बघ मम्मा, तुला काही वाटत असलं ना तरी माझ्यासाठी या कानातल्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. किती असणार आहे किंमत? 100, 200, जास्तीत जास्त 500. विथ डिस्टिंक्शन. हा, आणि आदित्य MBA आहे विथ डिस्टिंक्शन.
पण तो ते पाढे पाठ करून आणि कॅल्क्युलेटर वापरून झालाय. मी पावकी निमकी आउटकी पाठ करून मग झालोय, समजलं? आणि हे बघ, मुद्दा तो नाही चाललाय आपला. मुद्दा काय आहे की आदित्यला घरातले सगळे व्यवहार हिशोब कळायला हवे होते आणि ते त्याला शिकायचे होते. मग त्याला समजायला नको 500 रुपये कुठे गेले हे मला समजायला पाहिजे. औषध 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 सई, उचल उचल उचल. अरे चा आज व्हिडिओ कॉल केला नेमका. उचल ना. हा चांगलं ना, आम्हाला पण बघता येईल. तिला बघता येईल, तिचं गिफ्ट बघता येईल. जाऊ दे, नंतर करतो. अच्छा, आमची अडचण होते. नाही रे, अडचण कसली. नाही बरोबर आहे रे. आम्ही कबाब में हड्डी, मामा. बनियन आणि चड्डी. ई, चल बंधू, ऑल दी बेस्ट. अरे काय ग, किती वेळ वाट पाहायची मी. अरे इथं सगळ्यांना त्यांची गिफ्ट देऊन झाली, त्यांना ती आवडली, त्याच्यावर गप्पा झाल्या. वाह, सुंदर. बघू जरा, ही रातराणीची फुलं आहेत ना? अच्छा 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 अच्छा, ही आहे होय रातराणी. सुंदरच आहे. चॉईस कोणाचा आहे? आमच्या भाच्याचा. आणि भाचा कोणाचा आहे? तुम्ही झोपायला गेला होतात ना? हा हो, गेलोच होतो, पण कानातल्या रातराणीच्या सुगंधाने इकडे ओढले गेलो. झोपतो आम्ही. आणि तुला झोप लागली तर स्वीट ड्रीम्स. गुड नाईट. मामा, आयुष्यभर जपून ठेवणार. मला तर कधी विसर पडला नाही या गोष्टीचा, तर हे कानातले मला पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतील. माझ्या ओळखीची, आपल्या मैत्रीची आणि तुझी. चल झोपूया. ओके, गुड नाईट. गुड नाईट. आदित्य. हा. थँक्यू. वेडी आहेस का? फोन ठेव. चल बाय. सोन्याची पारख आणि किंमत कळणारी माणसं तीच असतात जी सोन्या चांदीच्या ताटात जेवतात. म्हणून मी तुला सांगते बाळा, ते आदित्यला विसर आणि त्याने दिलेले ते भिक्कारडे कानातले सुद्धा विसर. आणि मी दिलेले तुझ्यासारखेच प्युअर गोल्डचे कानातले घाल आणि मिरव. आय लव्ह यू बच्चा. मग आज का नाही? मी तर म्हणतो आजच सुरुवात करूया. उशीर झाला का? अरे मी उठतच होतो ऑफिसला. अरे नाही नाही नाही, काही उशीर झालेला नाही, काही घाई करू नकोस. तुझ्या आईचा वाढदिवस आहे. माझ्या आईचा मामा, आजपर्यंत कधीच आपण आईचं असं. आणि आज हो, कारण आम्हाला माहिती होतं की तुला धक्का बसेल, तुझा गोंधळ उडेल. आताही तुझ्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचं वादळ निर्माण झालेलं असेल. पण अरे पण दादा मामा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील. तू आधी उठ, हं? आंघोळ कर, पटकन तयार हो. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. वंदनासाठी सुट्टी. मी जर का फोन केला ना तर काय लगेच अख्ख्या ऑफिसला सुट्टी देणार आहेत का? काय मामा? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. पण अरे कॉर्पोरेट म्हणल्यावरती सगळं वेगळं असतं रे. एवढं
एवढं सोपं नसतं. अरे तुझं कॉर्पोरेट ऑफिस चालवणं सुद्धा कठीण होतं, पण आम्ही 5 बिलंदर ब्रह्मेनी चालवलं ना, ते सुट्टी मिळवणं तर त्याच्यापेक्षा कितीतरी सोपं आहे. कशाला हवी सुट्टी? सर थोडं खाजगी काम होतं. तर ह्या पलीकडे काय करायचं ते तुम्ही करायला मोकळे. मी आणि मोकळा नाही रे, भरपूर कामं असतात मला कंपनीमध्ये. अशी खोटी कारण सांगून दांड्या मारायला तू मोकळा आहे. हा? मार मार, आज मजा मार. हा पण उद्या कंपनीमध्ये तुला वाचवायला, पदरा आड घ्यायला तुझी ती गाडीवाली गर्लफ्रेंड नसणार आहे. हा, हे लक्षात ठेव. गाडीवाली गर्लफ्रेंड म्हणजे सई, तिचा काय संबंध आहे? हा बोल. मित्रा, दोस्ता, फ्रेंडा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही अर्जंट आहे का ग? जरा आज घाई आहे मला. ए, इतक्या लवकर कसले काय? अजून तर ऑफिसला यायला वेळ आहे तुला. आज ऑफिसला जातच नाहीये. काय सुट्टी आहे तुला? नाही, दांडी मारली. माझ्यासाठी? नाही, मग मी सोडून कोणासाठी दांडी मारतोयस रे तू ऑफिसला? आहे एक स्पेशल व्यक्ती आहे, म्हणजे होती, पण खरं तर आहेच. हो, मला माहितीये तू खूप लहान असतानाच गेली ती, पण एखादा फोटो तरी पाहिलाच असशील ना. चल चल, असं कसं शक्य आहे? अरे एखादा फोटो तर असेलच घरी, म्हणजे तुझ्या लहानपणीचा असेल, तुझ्या बारशाचा असेल, किंवा मग तिच्या तरुणपणाचा असेल, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, पण एक तरी फोटो असेलच. नाहीये ग, नाही. सॉरी. सॉरी का? अरे मी जरा म्हणजे जास्त बोललो थोडी. नाही नाही, बरोबर आहे तुझं. मामांमुळे कधीच यायची गरज भासली नाही. येणार म्हणजे येणार. हापा तिच्यात मोठीच्या हॉर्नचा आवाज आहे. अरे जा जा लवकर, दार उघडा रे, ती रागवेल दारात कोणी नाही पाहून. रागवू दे, घरातल्या माणसात कसले नुसतोय बघूये, तिला येऊच दे. आता आली की दामून ठेवतो या खोलीमध्ये. लहानपणी पाडेवारच्या घरी दामून ठेवायचो ना, तसा. पाहूया कशी साठकते इथून. तिला आणून माझ्यासमोर उभं करा, तिला उभं करा. तुम्ही नका उभे राहू. जाता की आणू छोट्याने. काय केलं कानातले? अंघोळ करताना काढून नाही. चंदू काका, चंदू काका, आलो आलो आलो. अरे अरे बापरे सर. माझे कानातले तुम्ही पाहिलेत कुठे? पिंट्या, आवर स्वतःला. इतकी वर्ष झाली, माझा विश्वासच बसत नाही. बंधुताई नाही. इकडेच ती वेणा करत बसायची, गाणी गुणगुणत बसायची. हा झोपाळा त्याची आवडती जागा होती. मला कधी दादा किंवा आप्पा ओरडले ना की मी इकडे यायचो तिच्याकडे. मग ती माझी समजूत काढायची, माझे डोळे पुसायची. डोंगर, त्यातून उगवणारा सूर्य, वाहणारी नदी, बाजूला असं कौलारू घर दाखवतो. पण जोपर्यंत आपण तिकडे असे 2 पक्षी काढत नाहीत ना, तोपर्यंत ते निसर्ग चित्र काही पूर्ण होत नाही. तसं ही चाफ्याची फुलं आणि हा झोपाळा
हा झोपा जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत वंदनाची आठवण काही पूर्ण होत नाही बाबा. अरे चाफ्याची फुलं तर तुझी आवडते ना रे. अरे आधी अरे आम्ही कसले फुलात रमणार, कोडगे दगड होतो आम्ही लहानपणी. जागा आहे ना, त्या दिवशी सुद्धा तू इकडेच होतास. जायचं नावच घेत नव्हतास, झोपाळा घट्ट धरून ठेवला होतास. पण आम्ही चुकलो. आम्ही सुद्धा तिचा हात घट्ट धरून तिच्या आवडत्या जागेवर झोपाळ्यावर तिला बसवून ठेवायला हवं होतं. पण आम्ही तुला धरून ठेवलं आणि तिचा हात सोडला. ती निघून गेली रुसून. आणि तासाभरातच तिच्या गाडीचा त्याच्या जाण्याने रिकाम रिकाम वाटत. पण ती व्यक्ती इथेच आहे, आपल्या बरोबरच आहे, ही जाणीव सुद्धा ती पोकळी भरून काढायला पुरेशी होती. आणि तो फोटो असा भिंतीवरती टांगला ना की माणसाचा जीव सुद्धा टांगण्याला लागतो. आणि मग ते दुःख, मनातली ती सल कधीही भरून निघत नाही. उलट त्या फोटोकडे पाहून वेळी अवेळी भळाभळा व्हायला लागते. ती ओली जखम घेऊन तू जगू नयेस अशी आमची इच्छा होती. तिला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा तू त्या संस्थेत जाऊन त्या लोकांची सेवा करशील. ते तिचं खरं गिफ्ट आणि हे आमचं गिफ्ट. आणि हे बघ, हे सगळं देतोयस हे कोणाला सांगू नकोस. कसं आहे रे, दान देताना आपण उंजळ उघडी ठेवावी पण तोंड बंद ठेवावं. म्हणजे मग दानाला गर्वाचा वास येत नाही. त्यामुळे जे काही करशील ते निस्वार्थीपणे कर, तुझ्या आईसारखं आणि तुझ्या आईसाठी. मला हसावं का रडावं कळत नाही इथे. असं वाटतं धावत जावं आणि तिला खट्ट मिठी मारावी. पण मग आठवतं ती या जगात नाहीच आहे, आणि असली असती तरी अनोळखीच असती ना. अशा ओळख नसलेल्या आईसाठी हे एवढं सगळं करणं, मग काहीच कळत नाही यार सई. मला मग काहीच कळत नाही. आदित्य, तू तू आधी शांत हो बरं, शांत हो. डीप ब्रीथ कर. या ब्रीथ इन, ब्रीथ आउट. सॉरी, मी हे असं सगळं एकदम बोललो. फक्त लगेच निघ, तिथं जरा वेळेत पोचायचंय. मी येते, पण माझी एक वस्तू हरवली आहे, तर ती सापडल्यानंतर लगेच निघते. कुठली? आहे एक वस्तू, मी आल्यावर सांगते ना तुला. मी तुला तिथला पत्ता पाठवतो. तिथं गेटवरच थांबेन मी तुझी वाट बघत. वेळेत या, ती माणसंही थांबतील. मी येते, बाय. आता तर आदित्यने दिलेली रात्रणी सापडा नको सा. शशी, सईच्या लग्नापर्यंत तुला छान धडधाकट आणि हेल्दी राहायचं की नाही, मग हे सगळं करावंच लागेल. नाहीतर मग डेड बॉडीची नुसती ऍक्टिंग नाही करावी लागणार तुला. मम्मा, माझे कानातले कुठे आहेत? किती छान दिसतेस तू. कुठे निघाली? ते महत्वाचं नाहीये, माझे कानातले कुठे आहेत सांग मला. टेबलवर तुझ्या. ते नाही, ते सोन्याचे आहेत. अगं सोन्याचे कानातले काय मस्त दिसतील माहितीये या ड्रेसवर, एकदम सॉलिड दिसू देत, पण मला ते नकोय. अगं ते नको असतील तर दुसरे घाल ना. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही मुद्दाम करताय. मग जर का माझ्या मनात आलं म्हणून मी तुझ्या कपाटातल्या सगळ्या पैशांच्या नोटा जाळून टाकल्या, किंवा मग मॉमचे सगळे कपडे आणि साड्या फाडून टाकल्या तर चालेल? फाडू ए बाबा, सॉरी आय एम सॉरी. असं नाही करायचं ग. आपण एक काम करूया, तुझ्यासाठी नवीन इयरिंग्स बनवूया. हा, सेम टू सेम सोन्याचे. मम्मा, त्याची सोन्यात किंमत करता येणार नाही.
आणि तू लाखो रुपये घालवून जगातला किती बेस्ट दागिना जरी करून घेतलास ना तरी त्या रातराणीची सर कशालाही येणार नाही. अगं पण आता काय करणार आहेस तू? तुझी ती 5 पैशाची रात्रणी गेली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. हे काय चाललंय? हे आपलं असंच आहे. अहो ताईसाहेब काय करताय, असं घाणीत कसला हात घालतोय तुम्ही? द्या बघू ते माझ्याकडे द्या. नाही 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 मॉम मी जर का कानातले कचऱ्यात टाकले असतील ना तर ते इथेच कुठेतरी असायला पाहिजे. मी बघते. अहो पण तो कचरा घंटा गाडीवाला घेऊन गेला असेल तर? आणि घेऊन गेला नसेल तर? अहो असं काय करताय ताईसाहेब? अहो ते टुकले पिटुकले एवढीशी ते कानातले ह्याच्यात सापडणार आहेत का तुम्हाला? चला तुम्ही. शोधलं ना तर देव सुद्धा सापडतो. हे तर छोटेसे कानातले आहेत. अहो पण ताईसाहेब अहो ऐका ना माझं. अहो ऐका ना. अहो ताईसाहेब ऐका ना. चुनाभट्टीत. का? अगं तुला पत्ता मिळाला ना, तू येतेस ना? हो अरे येते मी, पण ती वस्तू सई तू अजूनही तीच शोधतीयस. असं काय सोनं लागलंय का तिला? त्याही पेक्षा जास्त महत्वाची आहे ती वस्तू आणि ती घेतल्याशिवाय मी तुला भेटूच शकत नाही. हो पण तू भेटल्याशिवाय मी आज जाऊ शकत नाही, हे कळतंय का तुला? सगळे थांबले, तू ये ना प्लीज. डोंट वरी, मी लवकरात लवकर पोहोचते. मी गाडी घेऊनच येते ना. घंटा गाडी ऐकू नका. हे बघ बेटू, तुझ्या या कचऱ्या पायी ना माझी इज्जत चालली आहे, कळलं ना? तू गपचूप घरी चाल, पहिली चाल घरी. डॅडू माझी रात्राणी मिळाल्याशिवाय मी कुठेही येणार नाहीये. तू जा घरी. नाही, बेटू, जा, नाही, बेटू, ऐक माझं, जा, बेटू. तू जा बेटू, घरी. माझं ऐक, तू जा, बेटू, ऐक. जा. अपने हुए पराए अब जीना कैसा, औलाद के आगे क्या रुपया क्या पैसा. हे घे आणि कल्टी मार लवकर. चल लवकर लवकर कल्टी मार. काय करतोय? काय नाही, चाललोय. एवढंच आहे तर मग तू जा आणि काढ ना. मागच्या वर्षीपर्यंत मीच काढत होतो, आता वय झालं मग. 1 वर्षात वय झालं. हो झालं वय. पेटीची काळजी वाटते ना म्हणून सांगतो, जपून काढा द्या. काय फक्त तुलाच काळजी आहे, आम्हाला काळजी नाहीये. आम्ही वंदनाचे मानलेले भाऊ ना. मानलेलं नाही, सावध राहत सावध. आणि इकडे घेऊन या. अरे 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 हाताने नको पुसूस घाणेरडा, काहीतरी फडकं देत रे त्याला. पिंट्या दरवर्षी तेच काय सांगावं लागतं. प्रत्येक वहीत वंदनाने एक ना एक चाफा ठेवलेलाच आहे. बंधू, या वर्षी सुद्धा जिंकलास बर का तू. कसं काय रे? मला वाटलं ही साडी विरली असेल, पण अजून जशीच्या तशी. हा कशी विरेल? आपण बंधूच्या लग्नाच्या वेळी सगळ्यांनी मिळून घेतली होती ना साडी. आपण ना ही साडी आदित्यच्या बायकोला देऊया. हल्लीच्या मुली कुठे साड्या नेसतात? पडतो विसर. त्याची आई चिवताई खोटं खोटं रुसते, पण उल्या उल्या चिमण्याला दुरून बघून हसते. काय गंमत आहे. कोणीतरी म्हणेल की काय जुनाट पसारा घेऊन बसलेले आहेत म्हातारे. पण हा जुनाट पसारा नाहीये रे, ही साठवण आहे. साठवण, आठवणींची साठवण. त्यातल्या एक एक गोष्टीला लाख मोलाची किंमत आहे, पण ती किंमत ह्या वस्तू जीवापाड जपणाऱ्या माणसालाच कळेल. तो कचरा वेचतो ना, त्यांनाच भेटल यो खजाना. अहो खजाना कसला? कानातली आहेत. कानांची म्हणजे रिंगा, म्हणजे सोन्याच्या नाही तर हिऱ्याच्या असतील. अहो नाही एवढे महाग नाहीये, खोटी कानातली आहेत ती, अगदी साधे. बापरे, खोटे रिंगांसाठी एवढा टाइमपास केला यो. कणाली भीक मांगी धंदा करता. बस जाईल हे तुमचा पैसा. अहो ऐका तर. थांबा ना.
चंदू काका प्लीज प्लीज त्यांना काही करून दाबा प्लीज. हो 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 थांबा थांबा हो दादा थांबा 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 हो हो थांबा हो आता सई ताई जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत टेम्पो नाही नाही काहीच गरज नाही. आदित्य सई कधीपासून या गेटवरती थांबलोय तुझ्यासाठी. मीच चुकलो. तुला इथं बोलून कशाला घेतलं काय माहिती. माझं मी केलं असतं ना काहीतरी मॅनेज. आदित्य आय एम रिअली सॉरी. नाही नाही एक शब्द बोलू नकोस आता. सई तुझं नेहमी सगळं समजून घेतो मी. हाच माझा दिवस होता ना, माझ्या आईचा दिवस. नाही वेळेची किंमत नाहीच आहे तुला, पण माझ्या फिलिंग्सची माझ्या भावनांची तरी किंमत करायला पाहिजे होतीस तू. किंवा आज तरी बघ तुला यायचं तर ये नाही तर नको येऊस. मी अजून या गेटवरती नाही थांबू शकत. माझ्याबरोबर सगळ्यांचाच वेळ वाया घालवल्याबद्दल थँक्यू. मस्त. काय नाव तुझं? हे काय? नमस्कार करतो. आईसारखा दिसतोस. आदित्य दादा तुम्हाला अजून एक महत्वाची जागा दाखवतो या. खूप आनंदाची गोष्ट. वंदनाताई नेहमी म्हणायची या कुटुंबाचा भाग होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक तरी नवीन झाड लावावं आणि आज तुम्ही सुद्धा त्यांच्या झाडाशेजारी एक झाड लावावं असं आम्हाला वाटतं. मला आवडेलच, पण माझ्याच बरोबर आणखी एक व्यक्ती या कुटुंबाचा भाग व्हावी अशी माझी इच्छा आहे. आम्ही दोघं मिळून झाड लावू. तुम्हाला चालणार असेल तर. अहो आम्हाला का नाही चालणार. आणि अजून एक व्यक्ती म्हणजे तुमची मैत्रीण का? माझी सगळ्यात जवळची व्यक्ती, एकदम खास मैत्रीण. एकदम खास. भेटायला हवं त्यांना. भेटा वादळ आहे ती.